सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाने आजच्या तरुणांच्या संदर्भात एक अत्यंत किळसवाणी प्रतिक्रिया दिली की जे बेरोजगार तरुण आहेत ते झुरळ आहेत. त्यामध्ये या न्यायाधीशांनी सर्वासर्व करायचा प्रयत्न केला पण का उपयोग झाला नाही. इंग्लंडमध्ये ते गेल्यानंतर त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा निषेध केला. त्याच्यातून जी काक्रोच पार्टी निर्माण झाली, काक्रोच जनता पार्टी, त्यांनी 6 तारखेला दिल्लीमध्ये एक प्रचंड मेळावा घेतला, आंदोलन केलं. त्याची सगळ्या जगभर दखल घेण्यात आलेली आहे. या झुरळ जनता पार्टीचं वैशिष्ट्य काय आहे तर त्यांनी अभिजित दबके यांनी आधुनिक साधनांचा अत्यंत चांगल्या प्रकारे लोकांच्या प्रतिक्रिया देण्यासाठी वापर केलेला आहे. त्यांच्या इंस्टाग्रामवर करोडो लोकांनी आपली नावं नोंदवली. तर हे आपण बघितलं पाहिजे व्यवस्थित. हे आंदोलन सहजासहजी चिरडणं या सरकारला शक्य झालं नाही आणि एक जबरदस्त प्रतिक्रिया आली की नीट पेपर फोडणे आणि या शिक्षण व्यवस्थेमध्ये चाललेला जो प्रचंड भ्रष्टाचार आहे त्याच्या विरोधी शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी अजूनही सुरू आहे. तर हे आपण तपासून बघितलं पाहिजे. बांधकाम कामगारांनी सुद्धा आज त्यांना आधुनिक प्रसार माध्यमांचा वापर करता येऊ शकतो. अडचण एवढीच आहे की कुणाचा कोणावर विश्वास नाही. सगळ्यांना असं वाटतं की माझ्या कोंबड्यानंच सूर्य उगवला पाहिजे. तर असं असून सुद्धा काम करत राहण्याशिवाय पर्याय नाही. सोडून देऊनही उपयोग नाही. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी या बांधकाम कामगारांच्या चळवळीची अवस्था होऊन बसलेली आहे. तरी आम्ही एक प्रश्न उचलला, इतर कुणीही महाराष्ट्रामध्ये उचलला नाही. फक्त आमची संघटना आणि आमची बांधकाम कामगार संघटना कृती समिती यांनीच आवाज उठवला आणि तो होता दक्षता समित्या मोहीम बेकायदेशीर आहेत आणि त्या रद्द करा. तोंडानं बोलायची हिंमत सुद्धा काही संघटनांनी केली नाही, चुप बसले. हे आम्ही केलं आणि नुसता वाह्यात म्हणून, गंमत म्हणून, सरकारवर टीका म्हणून नाही, तर आम्ही निवेदन जे पाठवलेलं आहे सरकारला आम्ही पुरावे पाठवले. तुम्ही घेतलेला निर्णय हा बेकायदेशीर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवलेल्या घटनेच्या विरोधी आहे. तुम्ही स्वतःच्या निर्णयाच्या विरुद्ध आहे. म्हणजे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा कायदा आहे तो या मंडळाला मानलाच पाहिजे. तो कायदा धाग्यावर बसून त्यांना निर्णय करता येणार नाहीत तसा प्रकार या दक्षता कमिटीबद्दल झालेला आहे. नंबर 2, महाराष्ट्र शासनाने यापूर्वी सरकारी कामगार अधिकारी, सहाय्यक कामगार आयुक्त, शॉप इन्स्पेक्टर्स, कामगार आयुक्त यांना एक मंडळाच्या वतीने कोणते अधिकार आहेत हे अधिकार दिलेले आहेत, लिखित आदेश केलेले आहेत. आणि त्यामध्ये एका गोष्टीचा समावेश आहे की या सरकारी कामगार अधिकाऱ्यांनी, सहाय्यक कामगार आयुक्तांनी, अप्पर कामगार आयुक्तांनी आपली हद्द सोडून दुसरीकडे काही करता कामा नये. त्यांना फक्त आपल्या हद्दीमध्ये प्रश्न सोडवण्याचे अधिकार आहे. आता प्रश्न आम्ही उपस्थित केला. त्या दक्षता कमिटीचा जो आधार आहे तोच आहे. म्हणजे काय की एका जिल्ह्यातल्या सहाय्यक कामगार आयुक्तांनी दुसऱ्या जिल्ह्यातल्या सहाय्यक कामगार आयुक्ताच्या कार्यक्षेत्रामध्ये जाऊन ते अर्ज तपासायचे. कोण बोगस आहेत, काय बोगस आहेत, काय नाही याच्याबद्दल तपासायचे. आता अधिक्षेप आहे हा. म्हणजे याचा म्हणणं सरकारचं असं आहे की एका सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये भ्रष्टाचार होतो, गैरव्यवहार होतात, बोगस नोंदणी होते, सगळं होते. आता या बोगस नोंदणीचं किती कौतुक करायचं हो. बघा ना हे नीटमध्ये काय केलेलं आहे सत्ताधाऱ्यांनी.
सरळ पेपर फोडलेले आहेत जे ह्या भारतामध्ये डॉक्टर्स बनणार आहेत, लोकांच्यावर उपचार करणार आहेत, विश्वासाने डॉक्टरांच्याकडे जाणार आहेत. लोकांच्या मध्ये अशी भावना आहे की डॉक्टर देव असतात आणि देव जर सैतानाच्या पद्धतीने निवडून येत असतील तर याच्यासारखं दुर्दैव दुसरं नाही. मग हे किती भयानक आहे. आणि हे तुमच्या ह्या बांधकाम कामगारांच्या बोगस म्हणण्याला सुद्धा काही अर्थ नाही. ही कामगारांची चेष्टा आहे, उघड उघड चेष्टा केली जाते. त्यामुळे की एका जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांना दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन अर्ज तपासण्याचा अधिकार नाही, तो त्यांच्याच कायद्याने दिलेला नाही. आता हे जे आमचं म्हणणं आहे हे आम्ही पुराव्यासहित त्यांना निवेदन पाठवलं, मुख्यमंत्र्यांना पाठवलं, उपमुख्यमंत्र्यांना पाठवलं, सचिवांना पाठवलं, मंडळाला पाठवलं. आता विशेष म्हणजे एवढं आता आम्ही बोलतोय सरकारच्या विरोधी. सरकारनं म्हणायला पाहिजे ना तुमचं चुकीचं आहे, काहीतरी बोलताय तुम्ही, आम्ही निर्णय घेतलाय, तुम्हाला असं म्हणता येणार नाही, असं काहीतरी म्हणायला पाहिजे का नाही. ते राहिलं बाजूला. पहिल्यांदा एकनाथजी शिंदे यांनी दुसऱ्या दिवशी आमचं निवेदन या कुंदन मॅडम जे आहेत सचिव त्यांच्याकडे पाठवलं. पण त्यांना सांगितलं याच्याबद्दल काय योग्य वाटतं ते कारवाई करा. आणि आम्हाला त्यांनी कळवलं की तुम्ही या नंबरवर त्यांच्याशी चौकशी करा काय होतं. हे लगेच केलं त्यांनी. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आमचं निवेदन त्यांच्याकडे पाठवून दिलेलं आहे. मग या लोकशाहीचा तमाशा आहे का. म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांना निवेदन पाठवतो आणि ते सचिव ते निवेदन आमचं केळाच्या टुकडीत टाकतात, आम्हाला उत्तर देत नाहीत, फोन उचलत नाहीत. ही काय लोकशाहीची गंमत आहे का काय. पण असं असून एक लक्षात घेतलं पाहिजे, अजूनही त्यांची अशी हिंमत नाही की आमचं निवेदन चुकीचं आहे, बेकायदेशीर आहे, असं आम्हाला म्हणता येणार नाही. असा कुठलाही प्रकार त्यांनी करण्याऐवजी आमचं निवेदन त्यांच्याकडे पाठवून दिलं. आता हे घडलेलं आहे, हे 4 दिवसातली घटना आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की आम्ही त्यांची दक्षता मोहीम समिती कमिटी आडवी केली. हे लक्षात घ्या ना तुम्ही. काही आंदोलन न करता, त्यांना प्रत्यक्ष न भेटता, काही न करता ईमेलद्वारे त्यांच्याशी संपर्क करून त्याने आमचं निवेदन पुढं पाठवलं आणि आमचे मुद्दे ते खोडून काढू शकलेले नाहीत. म्हणून मी सुरुवातीला काय म्हटलं, हे एवढ्या मोठ्या गंभीर प्रश्नाबद्दल या बाकीच्या सगळ्या संघटना गप्प बसल्या. दक्षता मोहीम म्हणजे काय हो. कामगार संघटनांचा अपमान करणे, कामगारांचा अपमान करणे, कामगारांना चोर ठरवणे, कामगार संघटनांना बोगस नोंदणी करतात म्हणून शिक्का मारणे, हे याच्या मागचं कारण आहे ना. आणि हे करताना कुठलाही कायदा त्यांनी पाळलेला नाही आणि त्याच्यामुळे त्यांना आता झक मारत हे सगळं करता आलेलं नाही, लक्षात घ्या. दुसरं आम्ही अशी मागणी केलेली आहे. आता हे 4 वर्षापासून हे श्री विवेक कुंभार महाशय हे या मंडळाचे सचिव आहेत. ते IAS नाहीत. त्यांच्या पदासाठी जी त्यांची गुणवत्ता नाही तरी सरकारनं नेमलेलं आहे आणि त्यांना 2 वेळेला त्यांनी पदोन्नती दिलेली आहे. 3 वर्षे संपल्यानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात सचिवांच्या सह. पण हे महाशय मात्र तिथं बसून आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना असं निवेदन पाठवलेलं आहे की तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा. उघड उघड निवेदन दिलेलं आहे. आता हे निवेदन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी कामगार सचिवांच्याकडे पाठवून दिलेलं आहे. आमचा आक्षेप काय आहे. आमचा आक्षेप असा आहे की हे सचिव मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करतात, जाणीवपूर्वक अपमान करतात आणि त्याच्या विरोधी कृती करतात. उदाहरणार्थ हसन मुश्रीफ साहेब कामगार मंत्री असताना त्यांनी दिवाळीच्या वेळेला 21 मध्ये 5,000 रुपये प्रत्येक कामगाराला सानुग्रह अनुदान म्हणा, त्यांच्या भाषेत ते सानुग्रह अनुदान म्हणतात, आम्ही बोनस म्हणतोय. बोनसच्या व्याख्येमध्ये कायद्यामध्ये असं आहे, न दिलेले वेतन म्हणजे बोनस. तुम्ही काही आम्हाला पूर्ण दिलेलंच नाही ना, त्याच्यामुळे ते देणं गरजेचं आहे. आता एकदा कामगार मंत्री त्या मंडळाचा अध्यक्ष आहे, अध्यक्षाने निर्णय केला की कामगारांना 5,000 द्यायचे. त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी सही त्याच्यावर केली नाही.
मुश्रीफ साहेबांना आम्ही भेटलो मुंबईत त्यांच्या बंगल्यावर. ते म्हटले की मुख्यमंत्र्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही जर बांधकाम कामगारांना दिलं तर मग इतर सगळे कामगार आमच्या विरोधी जातील. आता या तर्कशास्त्राचा आम्ही निषेध केला. काय भंपक युक्तिवाद आहे बघा मुख्यमंत्र्यांचा. अरे हे बांधकाम कामगारांचे पैसे आहेत, त्यांच्यासाठी जमा केलेला हा उपकर आहे, त्यांच्या कल्याणासाठीच वापरायचा आहे. दुसऱ्याला काय वाटतं त्याचा काय संबंध आहे? माथाडी कामगारांचा कायदा आहे, म्हणजे हमालांना सोडून इतरांना सगळं द्यायचं का? आता हेच करायचं त्यांनी ठरवलेलं आहे. हे तुम्ही बांधकाम कामगारांनी लक्षात घ्या, हे भयानक आहे सगळं. आता याने 29 कायदे रद्द करून 4 लेबर कोड आणणार आहेत. ते नियम करण्याची नाटकं सगळी सुरू आहेत. पण हे कायदा लागू होण्यापूर्वीच त्याच्यातील कलम अवलंबून करायचं असं चालू आहे. म्हणजे काय तर आम्ही म्हणे कामगारांसाठी मंडळ नेमणार आहे. मग आत्ताचं मंडळ आहे ते काय सैतानाचं मंडळ आहे का? नवीन मंडळ नेमणार आहे म्हणे. म्हणजे काय? म्हणजे ह्याच बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी मंडळामध्ये असलेला फंड घालून नवीन मंडळ तयार करायचं आणि ह्या मंडळातले जमा झालेले पैसे बांधकाम कामगार सोडून सगळ्या कामगारांना द्यायचं. मग काय वाटणीला येणार आहे बांधकाम कामगारांच्या? काहीच येणार नाही. म्हणून ही फसवेगिरी आहे. कामगार मंत्र्यांनी घोषणा केलेली ही जी काही मंडळाची घोषणा ही अत्यंत दिशाभूल करणारी, चुकीची आणि बांधकाम कामगारांचा घात करणारी आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना आता काय झालेलं आहे की हे पुढं काय वाढून ठेवलेलं आहे माहिती आहे, म्हणून दिवस काढायचे, कामच करायचे नाही. आता त्यांना नाईलाजानं त्यांच्या वेबसाईटवर जाहीर करावं लागलेलं आहे की एकूण सगळे 37 लाख अर्ज प्रलंबित आहेत. मागच्या मार्च महिन्यापासून 1 मार्च 2025 पासून ते आजपर्यंतचे अर्ज प्रलंबित आहे. आता हे अर्ज प्रलंबित असण्याबद्दल सुद्धा ते सरकारचा निर्णय सचिव पाळत नाही. म्हणून या सचिवाची बदली करा, कारवाई करा आम्ही असं म्हणतोय. 9/9/2014 यांनी निर्णय केलाय की एका महिन्यात निकाली निघतील अर्ज बांधकाम कामगारांचे. मग करा ना, तुमचे कोण हात बांधलेत? सगळे मंजूर आहेत म्हणून जाहीर करा. आणि दुसरा निर्णय त्यांचा आहे लोकसेवा हक्क हमी कायदा. ह्या महाराष्ट्र सरकारने, अरे आठवा तुम्ही आम्हाला हमी दिलेली आहे की आमचे अर्ज मृत्यू संबंधीचे असतील तर एका महिन्याच्या आत मंजूर करायचे, नूतनीकरण नोंदणीबद्दल असेल तर 2 महिन्याच्या आत मंजूर करायचे आणि लावाचे सगळे अर्ज 3 महिन्याच्या आत मंजूर करायचे. मग आता 3 महिन्याच्या वर पेंडिंग असलेली संख्या 37 लाखापेक्षा जास्त आहे. रोज त्याच्यामध्ये आणखीन 50,000ची भर पडते. मग ह्याची पद्धत जी वापरली जाते ते सुद्धा या सचिवामार्फत हायकोर्टच्या आदेशाचा अपमान चालू आहे. म्हणून कारवाई करा असं आम्ही म्हणतोय. यांनी ज्या आमदार कमिट्या तयार केल्या, आमदार कमिटीला निर्णय घ्यायचं ठरवलं, दिलं आणि त्या आयडी पूर्वी अधिकाऱ्यांचे जे होते ते बंद केले आणि यांनी त्या कॉम्प्युटरमध्ये सगळे आमदारांचे आयडी घुसवले आणि दरम्यान त्याच्यावर स्थगिती आली आमदारांच्या कमिटीवर. तरी सुद्धा हे अपमान असा करतायत की आमदारांच्या कमिटीसाठी दिलेले जे आयडी आहेत, जे पद्धत आहे तीच पद्धत आता त्यांनी अवलंबून अर्ज तपासायला चालू केली. तुम्ही पूर्वीचं का करत नाही? पूर्वी ज्याप्रमाणे आयडी द्यायला तुमचं काय बिघडतं? म्हणजे हायकोर्टचा निर्णय सुद्धा तुम्ही अंमलात आणलेला नाही, त्याचा अपमान चालू केलेला आहे आणि यांच्याबद्दल त्यांच्यावर कंटेम्प्ट दाखल होऊ शकते. आणि तरी सुद्धा हे सरकार मूग गिळून गप्प बसले. सरळ सरळ कायद्याची चेष्टा करणारी माणसं, कामगारांना लाभ नाकारणारी माणसांच्या हातामध्ये तुम्ही सत्ता दिलेली आहे. आणि कशासाठी? तर हे भांडी वाटप, पिटी वाटप, रक्त काढून घेणे, याच्यामध्ये तुम्ही 28,000 कोटीपैकी जमलेल्या 24,000 कोटी रुपये संपवलेले आहेत. आणि तरी सुद्धा तुमची आस जी आहे, सैतानी मनोवृत्ती, त्याच्यामधले तुम्ही 4,000 कोटी सुद्धा तुम्ही कामगारांना सगळे लाभ द्यायला तयार नाही. 37,000 कोटी
आता हे 37 लाख अर्ज तुम्ही जरी मंजूर केले तर किती लागतील पैसे तुम्हाला? 2000 कोटी सुद्धा लागणार नाही. पण हे सगळे अर्ज नामंजूर करायचे असं त्यांचं कारस्थान आहे. एक तर ते 37 लाख अर्ज पेंडिंग ठेवलेत. ते तपासायची नाटकं त्यांची सध्या चालू आहेत. कसं तपासतात? तर ते नामंजूर केली जात आहेत. कारणं दिली जात नाहीत. यांच्याच परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला कारणं द्यावी लागतील अर्ज नाकारताना. कुठल्या कारणासाठी तुम्ही नाकारलाय ते अदर्स म्हणून शब्द टाकतात आणि फेकून देतात अर्ज. या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. जे असं करतायत कारस्थान, म्हणजे 37 लाख अर्ज मंजूर करायच्याबद्दल यांना काय दयामाया वाटत नाही, अपमानकारक वाटत नाही, शरम वाटत नाही. ते अर्जामध्ये आणि रोज भर पडते आणि ते अर्ज ते मंजूर करण्याच्या ऐवजी ते अर्ज नामंजूर करायचं कारस्थान सुरू आहे. आणि ते सुद्धा हायकोर्टचा अपमान करून सुरू आहे. 2021 साली हायकोर्टचा जो निर्णय आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे की आमची निवारा बांधकाम कामगार संघटना आणि इतर संघटना ज्या आहेत त्यांच्याबरोबर या सचिवानं 2 महिन्यातून एकदा कामगारांच्या प्रश्नावर मिटिंग केली पाहिजे. 3 वर्ष झालं यांनी मिटिंग केलेली नाही. अशा प्रकारे सुद्धा अपमान चालू आहे. याच्या विरोधामध्ये आम्ही कोल्हापूरच्या खंडपीठामध्ये कंटेम्प्ट दाखल केलेला आहे, फौजदारी दाखल केलेली आहे. हायकोर्टचा अपमान करतात हे सचिव. नुसता सचिव नाही, मुख्य सचिव, कामगार विभागाचे सचिव, मंडळाचे अध्यक्ष यांच्या विरोधी कंटेम्प्ट दाखल केलेली आहे. ती आता सुनावणीला येईल. आता ही सुट्टी असल्यामुळे थांबलेलं आहे. मग त्यांना शिक्षा होईल. त्यांनी सरळ सरळ कोर्टाचं सुद्धा ऐकायचं नाही ठरवलेलं आहे. म्हणजे सरकारचे धोरणच आहे की कामगारांच्या प्रश्नाबद्दल काहीही ऐकायचं नाही. कोर्टाचं, हायकोर्टचं ऐकायचं नाही, सुप्रीम कोर्टाचं ऐकायचं नाही. मणिबेन नावाची एक महिला अंगणवाडीमधली, तिनं सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन ग्रॅज्युएटीचा निकाल जिंकला केस. सुप्रीम कोर्टाने सांगितलं सगळ्या देशांना ग्रॅज्युएटी देऊन ज्या निवृत्त होणाऱ्या अशा अंगणवाडी महिलांना. अजूनही त्या निर्णयाची अंमलबजावणी 4 वर्षे झाली या सरकारनं केलेली नाही. आता 4 दिवसापूर्वी एक निकाल आलेला आहे की तुम्ही या योजनाकर्मी कर्मचाऱ्यांना पेन्शन द्या, त्याचं करत नाहीत. समान कामाला समान वेतन देत नाहीत, किमान वेतन देत नाहीत. जीवन वेतन तर सोडूनच द्या, रास्त वेतन सोडून द्या. अरे कमीत कमी वेतन देत नाही, त्यासाठी लाखो कामगार संपावर गेले, आपण बघितलेलं आहे. तर हे सुरू आहे, हे बांधकाम कामगारांनी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून कोण बरोबर येतं, कोण बरोबर येत नाही, कुणाला काय वाटतं ह्याचा विचार करू नका. तुम्हाला पटतं तर या नवीन आधुनिक साधनांचा वापर करा. ज्या साधनांचा वापर करून ते आमचं शोषण करतायत, ऑनलाईन पद्धतीचा वापर करून ते सगळं यातला पैसा लुबाडतायत. दरोडा घातलाय सरळ सरळ या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या 24,000 कोटीवर दरोडा घातलेला आहे. तर हे करण्यासाठी आपल्याला काही साधनांचा वापर केला पाहिजे. उघडपणे अजूनही सरकार म्हणू शकत नाही की आम्ही चुकीचं बोलतोय. तर हे तुम्ही सांगा ना सगळ्यांनी. ईमेल पाठवा. मी कितीतरी वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे. आम्ही एक निवेदन तयार केलं, तुम्ही त्या निवेदनात भर घाला. संपूर्ण निवेदन तुम्ही नवीन तयार करा, काही आमचं म्हणणं नाही, पण तुम्ही मागणी तरी मांडा. तुमच्या संघटनेचं नाव घालून निवेदन द्या, पण द्या. ईमेल केला पाहिजे. अहो हे सरकार सांगते आतापर्यंत 98 लाख लोकांनी अर्ज केलेत कामगारांनी, आणि त्यातले 82 लाख हे सजीव आहेत म्हणून सांगतात. प्रत्यक्षामध्ये दुसरंही सांगतात त्यांच्या अंदाजपत्रकामध्ये की 17 लाख आता जीवित कामगार आहेत महाराष्ट्रामध्ये. मग 17 लाखामधले 1% धरा ना, किती होतं? 10% धरा. 10% धरलं तर 1,70,000. यांचा ईमेल बॉक्स फुटून जाईल, शिल्लक राहणार नाही. पण हे करायला सुद्धा कामगार तयार नाहीत. हे वाईट वाटतं.
तुम्ही निवेदन द्या, तुमच्या निवेदनाबद्दल चर्चा करा. तुम्ही सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन द्या, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्या. जिल्हाधिकाऱ्यांना पॉवर्स आहेत. त्यांच्या जिल्ह्यामध्ये जर हे अधिकारी बरोबर वागत नसतील, एखाद्या कायद्याची अंमलबजावणी करत नसतील, तर ते जाब कुणालाही विचारू शकतात. काही ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हे भांडी वाटप जे चाललेलं आहे भयानक पद्धतीने, ते तिथल्या तिथं थांबवलं. म्हणले भंपकपणा थांबवा. त्यांच्याकडे आहेत पॉवर्स, त्या आपण वापरल्या पाहिजे. आणि न्यायालयीन आदेशाचा आधार सुद्धा आपण घेतला पाहिजे. काही न्यायाधीश चांगले आहेत, कणखर आहेत. आता 4 दिवसापूर्वी एक उत्तर प्रदेश मधल्या न्यायाधीशांनी एक महत्वाचा निर्णय असा दिलेला आहे हायकोर्टनी, की हे पोलीस अधिकारी हे सगळ्या सत्ताधाऱ्यांचे, खासदारांचे अनुयायी बनलेले आहेत. ते म्हणतील तसं काम करतात. त्यांना काही राज्यघटनेचा धाक राहिलेला नाही. असे म्हणणारे न्यायाधीश या देशामध्ये आहेत. म्हणून तर या देशातली लोकशाही अजून किमान टिकलेली आहे. त्याच्या पुढे काय होणार आहे आपल्याला माहिती नाही. त्यामुळे की हे लक्षात घ्या की आम्ही त्यांची दक्षता कमिटी जी आहे ना ती रोखलेली आहे, हे समजून घ्या. त्याच्या जोरावर एक बांधकाम कामगारांचं आणि बांधकाम कामगार संघटनेचे शोषण करणार होते आणि यांचं पाप दडवून ठेवणार होते. हे जे आम्ही 37 लाखाचा मुद्दा काढला म्हणून यांनी हे काढलेलं आहे, ते लक्षात घ्या तुम्ही. आणि हे बोगस नोंदणी कोण केलेली आहे? निवडणुकीच्या आधी कोण बोगस नोंदणी केलेली आहे हे सगळ्या जगाला माहिती आहे. हेच बोगस नोंदणी करणार आणि हेच बोगसच्या नावानं बोंबलणार. अरे तुम्ही करा ना कारवाई. तुमचे काय आम्ही हात धरलेत का? याचा अर्थ तुम्ही 37 लाख अर्ज पेंडिंग ठेवताय. ज्यांनी प्रामाणिक अर्ज केले त्यांचे अर्ज तुम्ही नामंजूर करताय. तर हे जे सगळं आहे अत्यंत चीड आणणार आहे. त्याच्या विरोधी आपल्याला आवाज संघटित केला पाहिजे. म्हणून युट्यूब चॅनलचं माध्यम असो, तुम्ही बोला ना, तुम्ही भाषण करा युट्यूबवर. अभिजित जिपके जर अमेरिकेत बसून सगळ्या जगातल्या तरुणांना आवाहन करू शकतो जबरदस्तपणे, तर आम्ही का नाही करू शकणार? तुम्ही तुमच्या आपल्या क्षमतेप्रमाणे करा. ते करत नाही. नुसता काहीतरी व्हॉट्सअपवर एखादी कॉमेंट्स करायची आणि त्या व्हॉट्सअपवर काहीतरी याचा वाढदिवस, त्याचा वाढदिवस, याचा फोटो, 4 जण उभा राहून एक फोटो असलं काहीतरी टाकत राहायचं. विषयाचा संबंध नसलेलं व्हॉट्सअपवर बोंबावून करायची आणि बांधकामकारांचा विषय त्यातनं विलयाला जातो, काही शिल्लक राहत नाही. हे सुद्धा असले व्हॉट्सअप ग्रुप हे कामगारांचं नुकसान करणारा उद्योग आहे. हे तुम्ही करू नका. तुम्हाला आहेत ना बाकीचे ग्रुप्स, त्याच्यात करा ना, काय नंगानाच घालायचं तो घाला. अरे पण जे बांधकाम कामगारांचा विषय आहे ते ग्रुप कशाला तुम्ही नासवताय? तर ते तुम्ही नीट ठेवा. योग्य प्रतिक्रिया द्या. तुम्ही युट्यूब चॅनलवर प्रतिक्रिया द्या. तुम्ही ईमेल करा. तुम्ही सूचना करा. फोनचा वापर करा. आम्ही तुम्हाला सगळ्या सचिवांचे, मुख्यमंत्र्यांचे, उपमुख्यमंत्र्यांची 10-12 यादी दिलेली आहे, कुणाला तुम्ही ईमेल करायची. तर हे याचा सर्व वापर करा अशी विनंती आहे. तर हे लक्षात घ्या. मी शंकर पुजारी, महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीचा मी राज्य निमंत्रक आहे. हे युट्यूब चॅनल बांधकाम कामगार, आशा महिला, गटप्रवर्तक महिला विशेषतः यांच्यासाठी चालवलं जातं. संपर्कासाठी काही प्रश्न असल्यास जरूर विचारा. मला जेवढं शक्य असेल त्या प्रश्नांची उत्तरे आम्ही देऊ. माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366. संपर्क करा. हे युट्यूब चॅनल आहे, विनामूल्य आहे. तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुमचं काही नुकसान होणार नाही. सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा. एवढी विनंती करून मी आजचं भाष्य पूर्ण करीत आहे. धन्यवाद. लाल सलाम. जय भीम.